माझा एक प्रश्न आहे समाजाला की खरंच तुम्ही म्हणता मुली सुरक्षित आहेत, कुठे आहेत मुली सुरक्षित? नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाहीत, कॉलेजमध्ये नाहीत, शाळेत नाहीत. आपण म्हणता की अरे हां ते मुलगी बाहेर होती, बाहेर रात्री एकटीचे फिरत होती किंवा तिनं अडराण्यावर होती. परंतु जर ती मुलगी कॉलेजमध्ये आहे, ती शिकते, ती ड्युटी करते, तुम्ही तरी पण असं करता आहात, तर मग मुलीने जावं कुठं? माझा हा प्रश्न आहे की मुली खरंच सुरक्षित आहेत का? आणि त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी तुम्ही काहीतरी करावं. माझी खरंच शासनाला विनंती आहे की तुम्ही खरंच काहीतरी करा की आम्ही पण खरंच सुरक्षित असं फील करू की आम्हाला रात्री 12 वाजता जरी पुढे जायचं असेल तरी हां आम्ही जाऊ शकतो. आमच्यात एक हिंमत असली पाहिजे की हां माझे भाऊ आहेत, माझे वडिलांसारखे आहेत सगळे समाजात, मी जाऊ शकते एकटी, मला जायचं आहे बाहेर आणि मला करायचं आहे हे. आमच्यात एक हिंमत द्या तुम्ही सगळे. आम्हाला पाहिजे ती हिंमत, आमच्यात नाही आहे सध्या. आम्ही सगळ्या घटना ऐकून आम्ही असं घाबरतोय की आम्ही काय करावं, आम्ही आमचं करिअर करावं की नको, आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जावं की नको, आमचा प्रश्न आहे. मग आम्हाला खरंच तुम्ही हे करा की नाही तू करू शकतेस, त्याच्यासाठी पण हिंमत पाहिजे आम्हाला तुमच्याकडून. घडलेली आहे ती 31 वर्षाची महिला होती आणि आता आपला समाज काय रिझन देतील त्याच्यावर? कपडे छोटे होते तिचे की कुठे पार्टी करत होती की कुणाला हिंट देत होती? ती तर तिची ड्युटीवर होती ना. आता काय करालो तुम्ही? आपण मुलांमुळे बाहेर जाण्याला, कोचिंगला जायला घाबरायला, ड्युटी करणं गेल्यात. कशामुळे? या वाईट मुलांमुळे. आपलं एक कर्तव्य आहे. आज जर ती त्या कोलकाता